नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चातुर्मासाचे 10 नियम व फायदे. चला तर मग पाहूया चातुर्मासाचे 10 नियम व फायदे. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. चातुर्मासाचे 10 नियम. उपवास. चातुर्मासाच्या 4 महिन्यात उपवास ठेवावे. जमिनीवर झोपा. या दरम्यान फरशी किंवा जमिनीवर झोपण्याचा फायदा असतो. सूर्योदयापूर्वी उठणे. या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते. योग्यरित्या स्नान करणे. या महिन्यात दररोज योग्यरित्या स्नान करावे. शांत राहणे. या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारचं द्वेष, राग न करता शांत राहावे. एकाशना. या महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे. एकाच वेळी फळे खाऊ शकतात. ब्रह्मचर्य पाळणे. या 4 महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. ध्यान, योग किंवा सत्संग. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 20 मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा. आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा. भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्र नाम श्लोकाचे पठण करा किंवा ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा रोज जप करावा. त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी. पूर्वजांना नमन करावं. दान. या 4 महिन्यात 5 प्रकारचे दान करा. अन्नदान. एखादा गरीब प्राणी किंवा पक्षाला खायला द्या. दीपदान. नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा. वस्त्रदान. एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे. सावली दान. एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावं. श्रमदान. कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा करावी. कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी. चातुर्मास नियमाचे 10 फायदे. आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल. आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल. मानसिक पीडा नाहीशी होईल. सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल. सर्व प्रकारच्या मानसिक विकाराचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते. पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते. वाढ होते. घरात बरकत येते. बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते. आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. अशा प्रकारे आपण पाहिलं चातुर्मासाचे 10 नियम व 10 फायदे. या सर्व गोष्टी आपल्याला चातुर्मासात प्राप्त होतात. परंतु आपण भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा ही मनोभावे केली पाहिजे. मिळेल इच्छित फल. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.